जोन 9 के अंतर्गत लोगों को मुंबई पुलिस की तरफ से बड़ी सौगात। जोन 9 के जितने भी पुलिस स्टेशन में चोरी की कंप्लेंट दर्ज हुई थी, उन मामलों को मुंबई पुलिस ने सुलझाकर और लोगों को बुलाकर सभी लोगों को सामान लौटाया। साथ ही चोरों को अरेस्ट कर उनकी सही जगह पहुंचा दिया है। टोटल 184 केसेस को सॉल्व कर 3,02,25,747 रुपए का सामान लौटाया गया, जिनमें कैश, ज्वेलरी, मोटरसाइकिल और व्हीकल जैसी चीजें लौटाई गए। लोगों को अपने खोया हुआ सामान पाकर उनके चेहरे पर खुशी की झलक भी देखने को मिली। जोन 9 के अंतर्गत डीसीपी दीक्षित और परमजीत दहिया के नेतृत्व में जुहू एरिया में एक प्रोग्राम आयोजित कर सभी लोगों को सामान लौटाया गया। जोन 9 के अंदर टोटल 8 पुलिस स्टेशन आते हैं, जिनमें बंदरा, खार, सेंटा क्रूज, जुहू, वर्सोवा, ओशिवारा, डीएन नगर और अंबोली पुलिस स्टेशन आते हैं। आइए सुनते हैं डीसीपी दीक्षित परमजीत दहिया ने क्या कहा, साथ ही लोगों ने अपना सामान पाकर क्या कहा। स्टेशन से बंदरा, खार, सेंटा क्रूज, जुहू, डीएन नगर, वर्सोवा, अंबोली, ओशिवारा, ये पुलिस स्टेशन में पिछले कुछ समय में जो प्रॉपर्टी ऑफेंसेस हुए हैं, चाहे वो चोरी हो, रॉबरी हो, हाउस ब्रेकिंग हो या फिर कुछ ऑनलाइन फ्रॉड्स हो, इसमें जो गुने डिटेक्ट हुए हैं और उसमें जो प्रॉपर्टी रिकवर हुई है उसको रिटर्न करने का आज प्रोग्राम यहाँ पर ऑर्गेनाइज किया था। ये प्रोग्राम ऑर्गेनाइज करने के लिए मुंबई सिटी पुलिस के मुंबई पुलिस कमिश्नर माननीय विवेक फंसाड़कर सर, स्पेशल पुलिस कमिश्नर माननीय देवेंद्र भारती सर, जॉइंट सीपी लॉ एंड ऑर्डर सर माननीय सत्यनारायण चौधरी सर, इनके मार्गदर्शन में एडिशनल सीपी वेस्ट रीजन परमजीत सिंह दहिया सर, इनके हाथों से ये मुद्देमाल रिटर्न का प्रोग्राम आज किया गया है। आज के प्रोग्राम में रिटर्न के कार्यक्रम में टोटल 184 जो नागरिक है इनको 3,02,25,747 रुपए का मुद्देमाल कैश, ज्वेलरी, मोटरसाइकिल या फिर व्हीकल्स इस स्वरूप में रिटर्न किया गया है। इसके आगे भी इस तरह के कार्यक्रम चलते रहेंगे। थैंक यू। जुहूला या इथे मुद्देमाल हस्तांतरण सोहळा झोन 9 हा संपन्न झालेला आहे आणि इथे बऱ्याच लोकांची चोरीला गेलेल्या वस्तू त्यांना परत दिल्या गेल्या आणि इतक्या व्यवस्थित रीतीने हा सोहळा अरेंज केला होता की इट वॉज अ व्हेरी वेल ऑर्गनाइज्ड प्रोग्राम आणि या सर्व लोकांचे, या सर्व मंडळींचे यांनी इतके परिश्रम घेतले त्याबद्दल आम्ही सर्व त्यांचे आभारी आहोत। आपण नेहमी जो आपण आपल्याबद्दल नुसतं धन्यवाद नाही बोलत, ही कृतज्ञता आहे की आता आम्ही इथे व्यक्त करतो की तुम्ही आमच्यासाठी इतके परिश्रम घेतले। अगदी FIR रजिस्टर करण्यापासून मुद्देमाल परत करण्यापर्यंत जी प्रोसेस होती, तुम्ही सगळ्यांनी परिश्रम घेतले, आम्हाला इतक्या उत्तम तऱ्हेने वागवलं, आदर दिलात, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। माझे नाव मिनल मिलिंद सावंत। 2 वर्ष आधी माझी चेन चोरीला गेली होती। मी माझ्या डॉगीला वॉकसाठी घेऊन जात होते, तर मला गळ्याच्या इकडे हे वार केलं होतं हाताला आणि आम्ही लगेच जाऊन कंप्लेंट केली। तर आम्हाला डिटेक्शन ऑफिसरनी खूप सपोर्ट केले आणि संजय मराठे सरांनी पण खूप सपोर्ट केले। मी त्यांचे आभार मानते। काय सांगाल महाराष्ट्र पोलीस या प्रकारची काम? नाही, खरंच मी आधी घाबरायची पोलिसांना, पण आता खरंच ते एवढे फ्रेंडली आणि ते लोक म्हणजे एवढा चांगला सपोर्ट करतायत, आता एवढंच बोलू शकतो। आणि मुद्देमाल वितरण कार्यक्रमासाठी आलेले ओरिजिनल कॉम्प्लिमेंट्स, त्यांचे प्रतिनिधी, बंधू आणि भगिनी, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनचा पहिला टप्पा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे तक्रार करता पोलीस स्टेशनमध्ये जातोय आणि रिपोर्ट करतोय की हे गुन्हा घडलेला आहे। पोलिसांची जबाबदारी आहे की अशा कुठल्याही तक्रार करता ज्यावेळेस पोलीस स्टेशनला येतोय त्याची तक्रारची इमिजिएटली दखल घेणे आणि गुन्हा किंवा NC किंवा मिसिंग दाखल करणे। मला हे अतिशय आनंद होतोय की या ठिकाणी मी बरेचशे लोकांशी विचारणा केली की ज्यावेळेस तुम्ही पोलीस स्टेशनला गेले होते त्यावेळेस पोलिसांनी तुमची तक्रारची इमिजिएटली दखल घेतली का? कारण आमच्याकडे जे नेहमी तक्रार येतो की साहेब पोलीस स्टेशनला गेलो होतो, पोलिसांनी काय तक्रार घेतली नाही किंवा 2 तास तिथे बसवला, परंतु मेजॉरिटी लोक जे आहेत त्यांनी मला सांगितलं की पोलिसांनी इमिजिएटली दखल घेतली। एक
प्रत्यक्षात ज्यावेळेस तुम्ही पोलीस स्टेशनला जातोय त्यावेळेस तो स्टेशन हाऊस ऑफिसर तिथे तुम्हाला बसलेला दिसतोय, परंतु तो स्टेशन हाऊस ऑफिसर आपले 12 तासाची ड्युटीमध्ये तुमच्यासारखे बरेचसे कंप्लेंटशी डील करतो आणि तो जे नेगेटिव्हिटी आहे की हे झाला ते झाला, त्याच्यामध्ये कधी कधी असं सुद्धा असू शकतात की तो पेशन्स आपला तोडतोय किंवा वागणूक बरोबर देत नाही, परंतु या ठिकाणी मॅक्सिमम लोकांनी मला सांगितलं की प्रॉपर वागणूक दिली, इमिजिएटली तक्रारची दखल घेतली. आणि खरा तर मी कौतुक करतोय जे स्टेशन हाऊस ऑफिसर होते, जे स्टेशन हाऊस मध्ये बसलेले प्रथम चौकशी पथकाचे आमचे लोक होते की त्यांनी लोकांना व्यवस्थित वागणूक दिलेली आहे आणि त्याची तक्रारची इमिजिएटली दखल घेतलेली आहे. क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन मध्ये दुसरा टप्पा असतात की गुन्ह्याची नोंद झाली, आता आरोपी कोण आहे, आरोपीला निष्पन्न करणे आणि आरोपीला अटक करणे, तो खूप टेक्निकल काम आहे. त्याच्यासाठी आपले प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये डिटेक्शन गुन्हे प्रकटीकरणचे लोक असतात आणि या लोकांबाबत मी तुम्हाला सांगतो की स्टेशन हाऊस ऑफिसर तरी सुद्धा 12 तासाची ड्युटी करतात. आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे जे अधिकारी आणि कर्मचारी आहे काही वेळेस ते 48 तास 72 तासाची ड्युटी करतात, घरी जात नाही लोक. मी खरा कौतुक करतोय ते सगळे डिटेक्शन ऑफिसर्स, त्यांचे स्टाफ ज्यांनी हे सगळे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. आणि तिसरा टप्पा एकदा आरोपी आयडेंटिफाय झाला, आरोपी अटक झाला, तो सर्वात ट्रिकी मुद्दा आहे मुद्देमालची रिकव्हरी. कारण आपल्याकडे काय असतात पूर्वीसारखा राहिलेला नाही. एकदा मुद्देमाल आहे तो मोबाईल फोन असू द्या, लॅपटॉप असू द्या, सोन्याची चेन असू द्या, तो जाऊन इमिजिएटली डिस्पोज ऑफ करतोय, आपल्याकडे तो ठेवत नाही. म्हणजे जरी सुद्धा आरोपी मिळाला, फॉर इन्स्टन्स आरोपी हे आरोपीने आमचे एसीपी साहेब आहे, आरोपी मिळाला, आरोपीच्या खिशात आपल्याला कधी मुद्देमाल मिळत नाही, घरात सुद्धा मिळत नाही. त्यांनी विकलेला आहे एक्स माणसाला, फॉर इन्स्टन्स मोबाईल फोन आहे, एक्सने विकलेला वायला, वायने विकलेला झेडला. आणि खरोखर चॅलेंज आपल्याकडे काय असतात की हे सगळी चेन वर्कआउट करणे आणि मुद्देमाल रिकव्हर करणे. आणि मी तुम्हाला सांगतोय की हे जे गोष्टी आहे फक्त भारतात असतात. तुमच्यापैकी कोणाचे नातेवाईक जर बाहेर राहत असेल, लंडन मध्ये चोरी झाली, पोलीस येतात तिथे रिपोर्ट फाईल करतात आणि घ्या आपला इन्शुरन्स, रोल संपला आमच्या. तर जितका ताण आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी कर्मचारी स्टेशन हाऊस मध्ये बसलेले लोक आहे, हे सगळे गुन्हे असे आहे विच हॅव बीन ब्रॉट टू देअर सक्सेसफुल कन्क्लुजन. त्यांनी व्यवस्थित वेळेवर तक्राराची दखल घेतली, गुन्हा दाखल केला, आरोपी निष्पन्न केले, आरोपी अटक केले आणि मुद्देमाल रिकव्हर केला. आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यांनी कोर्टामध्ये जाऊन ऍप्लिकेशन लावून तो मुद्देमाल परत केला. खरोखर या ठिकाणी बसलेले आणि या ठिकाणी ना बसलेले जे माझे सर्व सहयोगी अधिकारी कर्मचारी आणि डीसीपी दीक्षित गिडाम त्यांच्यावर खरोखर कौतुक करतोय. एकदा जोरात ताळी वाजवा. मुंबई पोलीस आपली सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे, तत्पर आहे आणि मी असा गृहीत धरतोय की याचे पुढे सुद्धा ज्या ज्या वेळेस आमचे स्टेशन हाऊस मध्ये अशी कुठली तक्रार येणार आहे प्रॉपर दखल घेऊन आम्ही गुन्ह्याचा तपास, अटक आणि रिकव्हरी करणार आहे. आणि फक्त तुम्ही तक्रार करण्यासाठी नाही, पोलीस स्टेशन आवर्जून असे सुद्धा येत जा. आम्ही सगळे तुमचे मित्रच आहे. कुठलीही प्रॉब्लेम असू द्या, लहान सहान पोलीस विभागाशी संबंधित, पोलीस विभागाशी संबंधित नाही, जर तुम्हाला कुणाला सांगायचे आहे असेल तर 24 तास मुंबई पोलीस स्टेशन तुमच्यासाठी ओपन आहे. कृपया करून आमच्यासाठी तुम्ही या. आणि हे जे कॉन्टॅक्ट आहे ते सुखद अनुभव तुम्हाला आलेला आहे, पुढे सुद्धा अशा सुखद अनुभव मेंटेन होईल याची मी आशा बाळगतो. आणि आपण सर्व इथे आले यासाठी आपला खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.